रुपेशजी शिर्के साहेब आहेत. एक जुनी जोडगोळी पुन्हा एकदा मैदानात आपण पाहतोय. बाबा पवार आहेत. याच आमचे स्टार समालोचक नक्कीच डॉक्टर बिपिन शाह यांनी हे सुद्धा कालपासून इथे पॅनलमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांना मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंच नवाजभाई आणि माया शिंदे सर मैदानात दाखल झालेत. 4 षटकांचा सामना असतानाची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो. आपण पाहिलं तर जॉली दापोली संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीला सज्ज झालाय. तो गोलंदाज असणार आहे सिया स्पोर्ट संघाकडून आर्यन. स्ट्राईकला येतो युसुफ. आधीच्या मॅचचा हिरो 50 मारली होती त्यांनी. तो फलंदाज मैदानामध्ये. आणि बघूया धाबा किती मिळत आहेत. चांगली फिल्डिंग होते. 2 धाबा या दरम्यान मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहिलं तर विलासजी मोरे आहेत. नक्कीच त्यांचं मोठं सहकार्य या संघटनेच्या मार्फत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. याच दरम्यान वा बाई वा गुरु ठोको काय फलंदाजी. कारण आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर युसुफ ऑन फायर होता. आता पुन्हा एकदा फायर होतोय. उडाया जबरदस्त काय फलंदाजी होते. कारण आपण पाहिलं तर जॉली बॉईज संघाकडून हा हिरा खूप जबरदस्त आहे. आपण पाहिलं तर बरेच दिवसांनी हा फॉर्म आपण त्याला पाहतोय. कारण का बरेच आपण मॅच पाहिल्या होत्या. युसुफ कडून चांगली फलंदाजी झाली होती. मात्र आता फलंदाजी जबरदस्त होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय शैलेश पवार एंड कडून. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू जोरदार अपील होत आहे. मात्र पंच अपील फेटत. बॅटची कट झाली आणि पुन्हा एकदा सिंगल धाव फलकावर लागते. मिकी माऊस जरा टेन्शन मध्ये नक्कीच आहे. कारण चौकार षटकार जे आतिषबाजी पाहायला मिळत नाही. मिकी माऊस थोडासा टेन्शन मध्ये नक्कीच आहे. टेन्शन आहे. हो हो वा बाई वा टेन्शन दिसतंय. चौकार षटकार असेल तर नक्कीच मिकी माऊस खुश होईल. मंगेश जाधव यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मंगेश जाधव संघटनेचे सदस्य आहेत. मंगेश जाधव यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज
आर्यन आता मात्र बॅटची कट होते, सिंगल धाव मिळते. आपण पाहिलं तर शोएब ऑन फॉर्म मध्ये आहे, मात्र पहिल्या षटक संपलंय, धावा दिल्यात त्या 12. याच बाई सरफराज चिपळूणकर साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत नक्कीच आहे. ते सुद्धा 2 दिवस इथे मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. वेळेचं लिमिटेशन आहे. चला फास्ट घ्या, कृपया सहकार्य करा. वेळेचं बंधन आहे. पाहिलेल्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच संपवायची याची नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होतोय तो अविनाश तांबे, आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. जर 2 विकेट घेतल्या तर मनीष तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 2 विकेट घेतल्या तर. पहिला चेंडू तटवतोय, जबरदस्त फटका निश्चित आहे, मात्र सिंगल धाव मिळणार आहे. सलग 2 विकेट घेतल्या तर मनीष तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच असणार आहे. आपण पाहिलं 200 रुपये पारितोषिक नक्कीच मिळणार असणारच आहे, मात्र गडबड होते आहे. 200 रुपयासाठी नसणार आहे, कारण संघासाठी विजय करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आता मात्र प्रहार होतोय की कॅच होते. प्रयत्न नक्कीच चांगला आहे, प्रयत्न नक्कीच चांगला आहे, जबरदस्त प्रयत्न नक्कीच संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवतोय. आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत नक्कीच झाले, मात्र फर्स्ट एड आपल्याकडे नाहीये याची नोंद घ्या. जर पाहिलं तर थोडीशी दुखापत नक्कीच झाली, मात्र आपण प्रत्येकाने स्वतःच थोडस सलग 3 विकेट घेतल्या तर अविनाश तांबे त्यांचे बंधू आहेत, त्यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि यात स्वरी चेंडू आहे, अवंतर धावीची भर पडते. पारितोषिकांची खऱ्यात नक्कीच होते अविनाशसाठी.
आता मात्र टोको उडाया. जबरदस्त फटकेबाजी टोको गुरु. काय फलंदाजी होते, नक्कीच फलंदाजी होते. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पाहूया. त्याच्या गोलंदाजीसाठी खूप पारितोषिक लागलेलं आहे. आकाश मोरे दुबईतून आपल्याला सांगतात की 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र विकेटचं नाही, मात्र इथे चौकार षटकार जातोय की काय हा बघूया. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग याच दरम्यान होते. 2 धावा निश्चित मिळत आहेत. विकेटचं अजून आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र बक्षीस लागतं त्या अविनाश तांबेसाठी. 2 विकेट मनीष तांबे 200 रुपये, आकेश मोरे 2 विकेट 1000 रुपये. आता मात्र विकेटचं पतन होतं का, स्वतः झेल खाली जातो अविनाश आणि पहिला झेल टिपतोय का, झेल टिपतोय पहिला मासा गाळाला बसला तो शॉयच्या स्वरूपात. नक्कीच अजून 200 रुपये पारितोषिक आणि 1000 रुपये पारितोषिक मिळणार नक्कीच, कारण का अजून एक चेंडू बाकी आहे. मात्र शोएब सारखा खेळाडू माघारी परतोय. आपण पाहिलं तर शोएब आधी ऑन फायर होता, गेल्या वर्षी आपण पाहिलं त्या आधीच्या मॅचमध्ये. मात्र शोएब ऑन फायर आता मात्र होते. शोएबची बॅट काय तळपत नाही आहे. धावत आलं तर बघूया आपण. नवेद फलंदाजीला पोचला तो नवेद. आता मात्र गुरु उड़ाया ठोको, जली को आग कहते हैं, बुजी को आग कहते हैं, वो सिक्सर में इसको नवेद भाई कहते हैं. ठोको गुरु, ठोको उड़ाया. जबरदस्त काय फलंदाजी आहे.
थोडासा शांत खेळ करतो म्हणजे शांत खेळ करून काय फायदा नाही. थोडासा नाराज नक्कीच युसुफ कान मात्र नक्कीच देईल कारण थोडासा थांबावं लागेल कारण थोडासा स्लोअर चेंडू टाकतोय त्यामुळे बॅटवर चेंडू येत नाही. अमनचा बल्ला आधी फिरतोय आणि चेंडू थोडासा स्लो होतोय. आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करतोय तो राम मात्र एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र फटका मारतोय मात्र धावा किती मिळत आहेत 2 धावा युसुफ घेतो. युसुफला सुद्धा माहिती आहे की आपण स्ट्राईक घेतली तरी फायदा मिळू शकतो मात्र युसुफकडे क्षमता असताना सुद्धा 2 धावा घेतोय कारण युसुफमध्ये सिंगल धाव सुद्धा खूप महत्त्वाची असते या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये त्यामुळे स्ट्राईक न घेता पुन्हा एकदा अमनला चान्स देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतो तो पुन्हा एकदा राम पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी होते खराब फलंदाजी होती त्या अमान याच्याकडून. आपण तसं पाहिलं तर या टुर्नामेंटसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिले ते सूरजजी गायधनी साहेब इथं आलेले आहेत. त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. मी विलास मोरे आणि गणेश शेलवे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सूरजजी गायधने खास पुण्यातून इथं आलेले आहेत. प्रथम पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. सूरजजी गायधनी साहेब त्यांनी जे आपल्याला खूप मोठं योगदान दिलं आहे ते मी गणेश शेलवे आणि आमचे विलासजी मोरे यांना विनंती करतो त्यांना व्यासपीठावर आणायचं आहे त्यांना स्थानापन्न करायचं आहे. आणि जे व्यासपीठावर जे माणसं बसलेत कृपया त्यांचं स्वागत करायचं आहे. आपले जे सहकारी आहेत जे पुण्यावरून खास इथं आलेले आहेत सूरजजी गायधनी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी प्रमुख जे आपलं व्यासपीठ आहे त्याच्यावर स्थानापन्न व्हायचं आहे. सूरजजी गायत्री साहेब यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे की खास पुण्याहून इकडे आलेले आहेत. आम्हाला त्यांनी मोठंच सहकार्य केलं आहे. मोठं त्यांचा मान सन्मान नक्कीच आमचे विलासजी मोरे गणेश एलिव्हे आमचे सल्लागार आहेत यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा मान सन्मान करायचा आहे. यथोचित सत्कार आपण त्यांच्या हस्ते करूया. गणेश एलिव्हे आमचे सल्लागार आहेत त्यांच्या हस्ते. गायधनी साहेब नक्की तुमचं हार्दिक स्वागत आहे. साहेब नक्कीच तुमचं हार्दिक स्वागत आहे आमच्या या ग्राउंडमध्ये आणि आमच्या पॅव्हलियनमध्ये. तुम्ही खूप आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे. तर खास पुण्यावरून सूरजजी गायधनी साहेब आले तर त्यांचे सहकार्य आहेत ते सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आला तर नक्कीच तुमचं मनापासून मी आभार मानतो. पुन्हा एकदा मैदानात जाऊया. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज आहे तो सौद गोलंदाजी करतोय. 20 ते 25 बॉलांचा रन घेऊन धावतोय. मात्र हा स्वैर चेंडू आपण पाहतोय अवांतर धावेची पुन्हा एकदा भर पडते. थोडेसे पुन्हा ते चेंजेस करतोय स्वतः कर्णधार आहे.
स्वतः करण्यानंतर अविनाश तांबे थोडंसं गोलंदाज मी चेंजेस करतोय. सौद एक युवा खेळाडू आहे, युवा खेळाडू कुठं नक्की चान्स मिळतो, मात्र चान्सचा फायदा आपण घेणं गरजेचं असतं. मात्र पहिला चेंडू स्वर चेंडू टाकतोय आणि आमंतर धावेनी भर पडते. थोडंसं चेंजेस करतोय, नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाज आपलं नाव सांगायचं आहे. आलिश. मुकुंद 35 धावा फलकावा लागल्यात. 35. मुकुंदची कासारे साहेब, मुकुंद कासारे सर यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचंय. मुकुंद कासारे सर यांना विनंती करतोय त्यांनी. यस सर, धन्यवाद आलात तुम्ही, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आलिश गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर पुन्हा एकदाच वैरी चेंडू आपण पाहिलं तर 14. नक्कीच मिकी माऊस आम्हाला सांगतो नक्कीच काहीतरी धडपड गोलंदाजावर आहे. यस यस टोको टेन्शन मध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे. पहिला गोलंदाज गेला, हा सुद्धा गोलंदाज चाललाय. काय चाललंय मिकी माऊस, काय चाललंय? हा हा क्या हुआ. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच मिकी माऊस, कळलं का तुला काय चाललंय? गोलंदाजी याला म्हणतात, थोडासा चेंजेस करतोय. आणि थोडासा फरक नक्कीच पडतोय. युवा खेळाडू आहेत, युवा खेळाडूंना नक्कीच थोडासा चान्स मिळतोय आणि त्या चान्सचा फायदा घेताना आपण पाहतो. आलिश गोलंदाजी सज्ज होतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू आहे, खराब चेंडू, मात्र तेवढी चांगली फिल्डिंग होते. आणि हा पंच नो चेंडू आहे, नो चेंडू आहे, नो चेंडू आहे आणि प्लस फ्री हिट. अविनाश तांबे नक्कीच डोक्यावर हात ठेवणार नक्कीच, जर का आपण गोलंदाजी चेंज केली त्यानंतर मात्र पुन्हा गोलंदाज त्याच रीतीने चाललाय. पहिला चेंडू टाकला स्क्वेअर चेंडू, त्यानंतर थोडा चेंडू यॉर्करलेनचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, त्यावर सिंगल मिळेल. आता पुन्हा नो चेंडू पुन्हा एकदा. आफ्रिडचा चेंडू होता, मात्र एकच धाव घेण्यात यश येत आहे. धावा मात्र आपण पाहतो, धावा झाल्यात त्या 39. 39 धावा फलकावा लागल्यात. तर पुन्हा एकदा पाहिलं तर स्वतः अविनाश तांबे चेंडू खाली येतोय, थ्रो होतोय. तोपर्यंत धावा किती मध्ये बघूया. आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सिंगल धाव आपण घेताना पाहतोय. चांगली फिल्डिंग होते, थ्रो होतोय, रनआउटचा खतरा मात्र आहे आणि गडी बाद होतोय आणि इसुसारा खेळाडू माघारी परततोय. विलास मोरे, विलास मोरे, विलासजी मोरे. आपण पाहिलं तर सूरजजी गायदिने साहेब इथे आलेत, खास या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी खास पुण्यावरून आलेत. यानंतर आपण पाहिलं तर रॉयल दापोली आणि दापोली 11 दोन्ही संघादरम्यान हा सामना होणार आहे. दोन्ही संघ नायक टॉससाठी यायचं आहे. आता नवीन फलंदाज अदनान. अदनान आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे, मात्र गडी बाद होतोय.
मात्र आपण पाहिलं तर गडी बाद होतोय, आत्महत्या करणं आपण ह्या फॉर्मॅट पाहतो. काय गरज नसताना सुद्धा स्वतःची विकेट बाद होतोय. पाहिलं तर शेवटचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वैरी चेंडू, अवांतर धावेची भर पडते. चांगली गोलंदाजी आपण करताना हे खराब चेंडू टाकले तर एक चेंडू पुन्हा एकदा वाढतो आणि फलंदाजाला चान्स मिळतो. नक्कीच मिकी माऊस आपले स्टेजवर आलेत आणि नक्कीच जे आपले पुन्हा एकदा चेंडू, सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी आज दरम्यान होते. आणि आपले जे नवीन जे पाहुणे प्रमुख पाहुणे त्यांचं सुद्धा मिकी माऊस स्वागत नक्कीच करताना आपण पाहतोय. 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धावा झाल्यात, बघूया आपण किती. चव्वेचाळीस धावा फलकावर लागले. 45 धावा करायच्या आहेत. 44 धावा, 45 धावा करायच्या आहेत. यानंतर आमचे सहकारी नक्कीच सनी त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत देखील करूयात. मॅचकडे जात असताना एकंदरीत 44 धावांचा पाठलाग करताना 2 सलामीवीर फलंदाज. यापुढची मॅच दापोली 11 विरुद्ध रॉयल दापोली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण मनापासून विनंती करूयात की टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. रॉयल दापोली आणि त्याचबरोबर
दापोली 11 आपण दोन्ही संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे आपणास की टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये 24 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आपण पाहताय. तर एका बाजूला अविनाश तांबे हार्ड हिटर तर दुसऱ्या बाजूला आपण बंटी यांना पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला आपण पाचारणी करताना पाहिले म्हणजे RGCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती मुसेफ गोलंदाजी करतोय. मुसेफ गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला देखील पाहिले. समोरच्या दिशेने फलंदाज असेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि इथे गोल्डन डक फलंदाज अविनाश तांबे मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे 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 थँक्यू 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 डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम राणेला आपण पाहताय तर इथे तो बॅटिंग साठी गेलाय. पहिल्याच बॉलवरती झावला विकेट घेतली. इथे आपण जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक विकेट असतील. शुभम राणे देखील अशुभ फटका खेळत सरळ मैदानाच्या बाहेर. थँक्यू 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 थँक्यू. आणि आपण जाऊयात आता इथे जो फलंदाज असू शकेल नवीन गणिबाई मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता ओना हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा चेंडू आपण पाहताय तर समोर गणिबाई तयार असतील. लिजेंड फलंदाज सर्वात मोठा अनुभव राहिलाय या खेळाडूकडे. गणिबाई अगदी लिजेंड ओना हॅट्रिकचा बॉल आहे. चेंडूला अगदी चांगला स्क्वेअर कट खेळत आहे. क्षेत्ररक्षक असेल पॉइंटला केवळ एकच रन्स मिळेल आणि संघाचं खातं देखील या ठिकाणी वैयक्तिकरित्या खोलताना आपण देखील पाहिलंय. सुपर अशी गोलंदाजी आपण पाहताय. सम्राट युवा चषक 2025 सीझन 5 पर्व 5 मध्ये कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये चॅम्पियन बनेल हे देखील उद्याच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये आपल्याला समजेल. कारण अनेक खेळाडूंचं एकच स्वप्न राहिलंय की सम्राट युवा चषक 2025 आम्हाला मानकरी ठरायचं आहे. उद्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सुपर डुपर संडे आहे आणि उद्या अनेक रसिक प्रेक्षकांची अगदी तुडुंब गर्दी आपण ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे सुरेख स्ट्रोक चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेनं. दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. कम ऑन डीजे. यापुढची मॅच असेल दापोली धन्यवाद डीजे. दापोली 11 आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी
रॉयल दापोलीचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला नम्रतेची विनंती आम्ही करत आहोत की टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे। रॉयल दापोलीचे कॅप्टन आणि दापोली 11चे कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या। हवेला अगदी चांगला स्ट्रोक असू शकेल, फक्त आणि फक्त अलोंग द कार्पेट खेळायचे चेंडू पडल्यानंतर सरळ सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि तिथे मात्र जर पाहायला गेलं तर सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचं काम चांगलंच केलंय। स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल, धाव संख्या 7 या आकड्यावरती। चला रॉयल दापोलीचे कॅप्टन आलेले आहेत, सो दापोली 11चे कॅप्टन चला आपण टॉस करूयात। धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू। चला आपण टॉस करतोय। स्कोर झालेला आहे 7 रन 7 रन स्कोर बोर्ड वरती। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे। जिंकण्यासाठी अजून 18 बॉलमध्ये 37 ची आवश्यकता। दापोली 11 आणि त्याचबरोबर रॉयल दापोली या दोन टीम मध्ये हे बिग बॅटल असेल। टॉस करतोय तेजस पवार यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। टॉस कोणी जिंकलाय? रॉयल दापोली या टीमने टॉस जिंकलेला आहे। आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दुखापतग्रस्त झालेला गोलंदाज आपण पाहिला गेलाय, तर बासित देशमुख तरी सुद्धा मात्र खेळण्याची जिद्द प्रचंड राहिली आहे बासित देशमुख कडे। त्याचबरोबर गनिवाई यांच्या 3 सिक्सेस साठी 70 यांच्याकडे 200चं कॅश प्राइज असू शकेल, परंतु इथे बघा कॅश प्राइज लागलं बॅटची कडा। गनिवाई सरळ मैदानाच्या बाहेर, विकेट नंबर 3। येस ॲब्सोल्युटली सिया स्पोर्ट्स या टीमला। धन्यवाद। आणि नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती आपण पाहते तर आर्यनला या छोट्याशा खेळाडूला पाठवलं गेलं। अनुभव थोडासा कमी राहिला, खेळण्याची जिद्द प्रचंड असेल याच्याकडे, पण तो वासितनं देखील त्याचा अनुभव झोकत असताना लिजंड फलंदाज आपण गनिवायांना बाद करताना पाहिलं। बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा यष्टीरक्षक शोएब बर्माने कोणती चूक केली नव्हती। ज्यावेळेला पुढचा येईल बॉल, पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता। चेंडू अगदी अलोंग द कार्पेट खेळला गेलाय। ऑनला डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक राहील, केवळ एकाच रन्सवरती संतुष्ट आणि समाधान तुम्हाला व्हावं लागेल। येणाऱ्या 16 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता अजून देखील असू शकेल सिया स्पोर्ट्स या टीमला। त्याचबरोबर बंटी ज्यावेळेला फलंदाजीसाठी आलेला आहे, जर लगातार 3 षटकार आले तर सफवान रखंगे यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल, परंतु त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला 3 सिक्सेस ठोकावे लागतील। स्विच हिट यावेळेला सुरेख स्ट्रोक आहे, चेंडू मात्र चाललाय दणदणकर सीमारेषेच्या बाहेर, 4 रन्स। आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आता बदल केलाय, म्हणजे जो पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता त्याला सरळ मात्र या ठिकाणी बाहेर काढले गेले।
शैलेश पवार या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती बासित देशमुख या गोलंदाजाला आपण पाहत आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग शॉट ऑफ लेंथ यावेळेला पूल केलाय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या मागे धावलाय, परंतु कॅचचा पकडण्याचा प्रयत्न चांगला होता. जोपर्यंत चेंडूला पकडेल थ्रो करेल वेगानं 2 रन्स कंप्लीट होतील मैदानाच्या आतमध्ये. आणि खरंच सुरेख असं क्रिकेट आपण या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बघतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 30 धावांची आवश्यकता आहे. हे टार्गेट मात्र होऊ शकेल. 14 बॉलमध्ये 30 रन्स होऊ शकतील, पण तो क्रिकेटर्सना अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट घ्यावं लागेल. ही मॅच जिंकू शकेल सिया स्पोर्ट्सचा संघ, परंतु त्याच्यासाठी अथांग कष्ट आणि मेहनत देखील घेणं गरजेचं राहील. पहिलेच मॅच ज्यावेळेला आपण अविनाशला पाहिलं होतं चांगलं क्रिकेट खेळत असताना, इथे थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. रन्स मात्र आता तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. काय बॉलिंग टाकले. बासित थोडासा इंजर्ड देखील झालाय, दुखापतग्रस्त झालाय, तरी सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सुरेख करतोय. धावसंख्या आपण जर पाहिलं 14 या आकड्यावरती, ज्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी सुरेख गोलंदाजी केलेली आहे. या ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सुरेख गोलंदाजी करताना दिसलाय. पुन्हा एकदा अगदी सरळ बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 रन्स घेतलाय. हा हानाचा मामला. धावचीची संधी. रनआउटचा खतरा होता, परंतु अगदी सुदैवी ठरला फलंदाज. षटक क्रमांक 2चा खेळ होईल समाप्त. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचून जाईल 16 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजेत 28 रन. थोडीशी विश्रांती. आता ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. वरती RGCR या एंडकडून गोलंदाजी करताना गोलंदाज अमान. 12 बॉलमध्ये आता 28 रन्स पाहिजेत. बघा इथून होणारे जे 28 धावा खूप जास्त नाहीये. जर का इथे फलंदाज जर अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं, प्रति ओव्हर 14च्या सरासरीने रन्स जर बनवले तर इथे हे रन्स होऊ शकतील. इथे हवाई यात्रेवरती का देखना स्ट्रोक. हो चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन. देखना स्ट्रोक आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि याच षटकारासाठी ॲडव्होकेट योगेश दांडेकर सर यांच्याकडून 200चं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाईल. आर्यन आणि त्याचबरोबर इमाद रखंगी यांच्याकडून 100चं कॅश प्राइज असेल. आव्हानवरती आक्रमण केलं. येणाऱ्या 11 बॉलमध्ये आता 22 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 11 मध्ये 22 रन्स पाहिजेत. फुलटॉस बॉल चांगला ऑफला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल केवळ 1 रन. हे चांगलं क्रिकेट आहे. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे, बंटीला स्ट्राईक मार्कवरती आणलंय. रॉयल दापोली या टीमला टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. प्रतिस्पर्धी दापोली 11 या टीमला आता मात्र फिल्डिंग करावी लागेल याची नोंद घ्या. 10 बॉलमध्ये 21 रन्स पाहिजेत. वॉट अ मॅच. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पंच आपल्या बाजूला वळतील
आणि ते मात्र सांगतील. दहा बॉल मध्ये आता 20 रन्स पाहिजेत या टीमला. त्याचबरोबर बंटीने जर लगातार 3 षटकार ठोकले, 3 षटकार ठोकले जर का बंटीला, तर सफवान रखंगे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. तर दुसऱ्या बाजूला छोटासा खेळाडू आर्यननं काय कमालचं क्रिकेट खेळलंय. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे इथे कॅच मिस झाली आहे. 1 रन्स मात्र आता तिथे घेतलाय. हा नानाचा मामला, परंतु अंततः अतिशय वेगाने रन्स कंप्लीट करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ तसाच चांगल्या पद्धतीने आपण पाहिलाय. स्कोरबोर्ड आता थोडंसं पुढे सरकेल. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 ला जाऊन पोहोचले. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. जिंकदार कौन आज की शाम किसके नाम, या आने वाला समय बता सकता है. क्या बल्लेबाजी हमें देखने को मिली थी जब तक जो बल्लेबाज बंटी की ओर से. इसी के साथ इस गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर दिशा में स्ट्रोक को खेलने का प्रयास और चेंडू दन दन आती हुई सीमा रेखा पर सीधा 4 रन. कम ऑन डीजे. सहा बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. छोटासा खेळाडू मात्र आर्यन आता स्ट्राइक मार्क वरती तयार आहे. काय बॅटर्स आहे, प्रभावित केले अक्षरशः आर्यननं. 6 मध्ये 10 पाहिजेत. गोलंदाजी मार्क वरती असेल. शैलेश पवार या एंड कडून बॉलिंग करेल. अदनान फकी याला आपण पाहतोय. म्हणजेच आपण पाहायला गेलं तर अगदी रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच तेज राहिली आहे. 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 10 रन्स पाहिजेत. फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक. ओ फाईनला चेंडू चाललाय दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
एकंदरीत 6 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 6, 5 बॉल मध्ये आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता. मॅच मात्र चालू आहे. सिया स्पोर्ट्स विरुद्ध रॉयल दापोली. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर जॉली बॉईज या दोन संघांमध्ये यावेळेला चांगला पूल सक्सेसफुल. वा, देखना स्ट्रोक उभारता तारा आर्यनच्या वाटेतून षटकार आलाय. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 रन, मॅच फिनिश. डीजे एक मिनिट थांबायचं आपण. डीजे थांबायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राम जागडे सर यांच्याकडनं 200चं कॅश प्राइज दिलं जाईल या फलंदाजाला. आर्यनला, चला आर्यन आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. आर्यन चला आपण कॅश प्राइज ऍक्सेप्ट करण्यासाठी या. कॉम्बॉक्सच्या इथे यायचंय आर्यन.